मधील विराज प्रोफाइल या कंपनीमध्ये काल रात्री उशिरा भीषण आग लागली। सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण आग लागल्याची माहिती मिळताच कामगारांची पळापळ सुरू होती। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही। आग लागताच मोठमोठे स्फोट झाले असून त्याच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता। तारापूर MIDC मध्ये विराज प्रोफाइल लिमिटेड नावाची कंपनी असून त्या कंपनीत 3 शिफ्ट मध्ये काम चालते। लोखंडी भंगार वितळवून त्यापासून तार, वायर्स व अन्य वस्तू बनवल्या जातात। सेकंड शिफ्ट संपायची वेळ आली असता रात्री 10:15च्या सुमारास अचानक आग लागली। काही क्षणातच ही आग पसरत गेली आणि कंपनीतील कामगार जीवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले। विराज प्रोफाइल या कंपनीमध्ये 3 शिफ्ट मिळून अंदाजे 2,500 ते 3,000 कामगार काम करतात अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान ही आग आजूबाजूला पसरली असून आग विझवण्यासाठी तारापूर, पालघर व विविध भागातून 8 ते 10 पाण्याचे टँकर दाखल झाले होते। पोलीस, अग्निशमक दलाचे जवान, ॲम्ब्युलन्स व अन्य आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून आग विझवण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न सुरू होते। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही। बोईसर MIDC परिसरामध्ये आगीचे सत्र सुरूच आहेत। आपल्याला नेहमीच आग लागल्याची बातमी समजते। येथील कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच आहेत। कामगारांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे असे कामगारांचे म्हणणे आहे।